सोलापूर शहरातील संभाजी तलाव या ठिकाणी गोकुळ शुगरच्या विरोधात 34 गावातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या FRPच्या रकमा न दिल्यामुळे आंदोलन सुरू केलं आहे। जवळपास 700 ते 800 शेतकरी या संभाजी तलावात म्हणजेच कंबर तलावात आंदोलन करत आहेत। गेल्या 17 ते 18 दिवसापासून हे 34 गावातील शेतकरी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आमच्या ऊस बिलाच्या रकमा मिळाव्यात यासाठी गोकुळ शुगरच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि काल त्यांनी अर्धनग्न आंदोलन करणार असं जाहीर केलं होतं। आज प्रचंड असा पोलीस बंदोबस्त विजापूर रोडवरील पत्रकार भवनाजवळ लावण्यात आला होता, मात्र बॅरिकेटिंग तोडून हे सर्व शेतकरी संभाजी तलाव म्हणजे कंबर तलाव या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे सर्व शेतकरी पोलिसांचा सर्व विरोध झुगारून गोकुळ शुगरच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करत आहेत। जवळपास 130 कोटी रुपयांची रक्कम हे गोकुळ शुगरनं शेतकऱ्यांची दिली नाही, त्यामुळे गेल्या 16 ते 17 दिवसापासून हे शेतकरी दिवस रात्र जिल्हा परिषदच्या पूनम गेटवर आंदोलन करत आहेत। या आंदोलनाची दखल सोलापुरातील एकही लोकप्रतिनिधींनी घेतली नाही। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना याबाबत विचारलं असता गोकुळ शुगरच्या विरोधात RRCची कारवाई सुरू आहे आणि ती गोकुळ शुगरची मालमत्ता विकल्यानंतर FRPच्या शेतकऱ्यांना रकमा दिल्या जातील असं सांगण्यात येतं आहे। तोपर्यंत गेल्या 16 ते 17 दिवसापासून हे सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे। दररोज पूनम गेटवरच हे सर्व शेतकरी अन्न पाणी शिजवतात, तिथंच राहतात, दिवस रात्र हे आंदोलन सुरू आहे आणि आज सोलापुरातील संभाजी तलावात या शेतकऱ्यांनी पोलिसांचा सर्व विरोध झिडकारून अर्धनग्न आंदोलन केलं आहे। हे शेतकऱ्यांचं आंदोलन आपण पाहतो S न्यूज मराठीच्या माध्यमातून। गोकुळ शुगरच्या विरोधात या शेतकऱ्यांनी सोलापूरच्या या विजापूर रोडवरील संभाजी तलावात अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आहे। गेली दीड तास झालं पोलीस या आंदोलनकर्त्यांना अडवत होते, मात्र हे आंदोलन थांबलं नाही। शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी करून दाखवलं। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर। संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01।